नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। जव्हारमधील आदिवासींद व मतिमंद विद्यार्थ्यांसाठी दिव्य विद्यालय ठरत आहे आशेचा किरण। 2007 साली जव्हार भागातील अतिदुर्गम अशा आदिवासी क्षेत्रांमधील आदिवासी मुलांच्या हिताचा विचार करून अंध व मतिमंद मुलांना समाजामध्ये उभा करण्याच्या प्रामाणिक उद्देशाने सुरू केलेली ही दिव्य विद्यालय आज सर्वांसाठी प्रेरणेचे आणि असेच स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरलेले आहे। या माध्यमातून 10वी आणि 12वी पर्यंत शिक्षण घेऊन या मुलांना पुढे नोकरी किंवा पुढचा अभ्यासक्रम करण्यास मोलाची साथ व आत्मविश्वास दिलेला आहे। हे कार्य सहज नसताना अनाडी पालकांमध्ये विश्वास निर्माण करून निवासी शाळा विनामूल्य शिक्षण देत आज अविरत चालू आहे। आज 80 विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत। या माध्यमातून अंध किंवा मोतीबिंदू झालेल्या मुलांचे डोळ्याची तपासणी करून त्यांना ऑपरेशनच्या माध्यमातून दृष्टी देण्यास सुद्धा मोलाचे योगदान या शाळेकडून करण्यात आलेले आहे। या शाळेच्या माध्यमातून या अंध व मतिमंद मुलांना समाजामध्ये स्थान, सामाजिक बांधिलकी, रोज जीवनातील लागणाऱ्या घटकांचा अभ्यास, सराव तसेच सुप्त कलागुणांना वाव देण्यात आणि या माध्यमातून आत्मविश्वास निर्माण करण्यात यशस्वी ठरलेली अशी ही शाळा। या शाळेला CRS फंड असो किंवा विविध दानशूर लोकांच्या माध्यमातून देणग्याच्या स्वरूपात अनुदान मिळून मुलांसाठी निवासी मोफत शिक्षण देण्याचं अविरत उत्तम कार्य या संस्थेचे कार्याध्यक्ष सौ प्रमिला कोकड व त्यांचे सहकारी यांच्याकडून चालू आहे आणि असे चालत राहो हीच इंडिया न्यूज 28 कडून परमेश्वराकडे प्रार्थना। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी सत्येंद्र मातेराच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। श्री गुरुदेव बहुउद्देशीय सामाजिक संस्था दिव्य विद्यालय गुलमोर अंध आणि मतिमंद मुलांची निवासी शाळा या शाळेत आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। अंध आणि मतिमंद मुलांचा फार मोठा प्रश्न लक्षात घेऊन त्यांची समस्या लक्षात घेऊन 2007 साली ही शाळा जव्हार येथे सुरू करण्यात आली। अतिदुर्गम दऱ्याखोऱ्यातील विद्यार्थी असल्यामुळे निवासी शाळा सुरू केली आणि या ठिकाणी त्याचमुळे आपण त्यांचा विकासाला हातभार लावू शकलो। पालक अशिक्षित, अज्ञान, त्यामुळे या मुलांचा विकास होऊ शकतो ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये शिवलेली नव्हती। म्हणून पालक मार्गदर्शन करणं, सर्वे करून त्याच्यातून ही शाळा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या ठिकाणी आत्ता 80 विद्यार्थी शिक्षण घेत आहे, 60 मतिमंद विद्यार्थी आहे आणि 20 अंध विद्यार्थी शिक्षण घेत आहे। आत्तापर्यंत अंध विभागाच्या 4 10वीच्या बॅचेस आणि 2 12वीच्या बॅचेस उत्तीर्ण होऊन 100% निकाल लागलेला आहे। हे विद्यार्थी पुढील शिक्षण घेत आहेत, काही विद्यार्थी नोकरीही करत आहेत। 4 विद्यार्थ्यांचं आपण सर्जरी करून मोतीबिंदू चे सर्जरी करून त्यांना दिसू लागले। नुकतंच दिलीप नावाच्या मुलाची आत्ताच सर्जरी केलेली आहे आणि त्याला दिसू लागलेलं आहे। सर्व 20 मुलांचं आपण तपासणी केली असता फक्त एकाच विद्यार्थ्याला सर्जरी करता येईल असं डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि त्याप्रमाणे आपण त्याला दृष्टी दिलेली आहे, म्हणजे दृष्टी त्याला मिळालेली आहे। या ठिकाणी अंध विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं। ब्रेल लिपी, गणित, ॲबॅकस, संगणक याचं शिक्षण दिलं जातं। त्यांच्या सुप्त कलांना विकास करण्याच्या दृष्टीने संगीत हा विषयसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यांना गांधर्व विद्यापीठाच्या परीक्षेला बसवलं जातं आणि संगीताचं शिक्षण दिलं जात आहे। बुद्ध्यांक क्षमता कमी असणारे विद्यार्थी त्यांनासुद्धा आपण शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यांच्या बुद्ध्यांकाप्रमाणे त्यांना शिक्षण तर दिलं जातं। त्याचबरोबर त्यांना चांगल्या सवयी लावणं, वर्गात बसणं, जेवता येणं, झाडून काढणं, साफसफाई करणं याचंही प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांना सामाजिक दृष्टिकोन दिला जातो की समाजामध्ये एकमेकाशी कसे एकत्र राहता येईल। तर अंध विद्यार्थी आणि मतिमंद विद्यार्थी एकत्र राहतात, एकमेकाला सांभाळून राहतात, एकमेकाला मदत करत असतात, त्याचाही अनुभव या ठिकाणी आपल्याला येतो। बुद्ध्यांक कमी असणाऱ्या या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण दिलं जातं। चित्रकला आहे, त्याचबरोबर शिवणकाम आहे, बागकाम आहे, शेतीकाम आहे, नर्सरी आहे, वृक्षारोपण आहे, पर्यावरणाचं महत्त्व नकळत त्यांना शिकवलं जातं। स्वच्छतेचंही शिकवलं जातं। प्लास्टिकपासून आपण वापर कमी करावा, कापडी पिशव्या वापराव्या असंही प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवला जातो, त्यांच्यातला न्यूनगंड कमी केला जातो आणि आपणही समाजाचे एक भाग आहोत
आणि समाजाबरोबर राहण्याची आपली इच्छा आहे आणि समाजाने आपल्यामध्ये सामावून घ्यावं ही अपेक्षा आपण ठेवत असतो आणि त्या पद्धतीने त्यांना समाजसुद्धा स्वीकारतो. या दृष्टीने सुद्धा आपण विशेष प्रयत्न करत असतो. घरी गेल्यानंतर मूल सर्वसामान्य मुलांप्रमाणे वावरताना दिसतं, तेव्हा समाजातील गावातील लोकंसुद्धा आनंद व्यक्त करतात आणि पालकांनाही मार्गदर्शन केलं जातं. त्यामुळे पालकही या दृष्टीने सकारात्मक विचार करायला सुरुवात करतात. माझ्याकडे काय नाही त्यापेक्षा माझ्याकडे काय आहे याची जाणीव करून घेऊन पालक आपल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनाने विचार करायला लागतो. पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाला हातभार लागत असला तरी आर्थिकदृष्ट्या आपण विचार करता आधारस्तंभ असणारे श्री ठाकूर गुरुजी, आदरणीय बिमलजी केडिया, त्याचप्रमाणे सिंघानियाजी हे आपल्या शाळेचे आधारस्तंभ आहेत. त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, हितचिंतक, देणगीदार आणि CSR फंड उपलब्ध करून देणारे कंपनीचे पदाधिकारी ह्या सर्वांच्या सहकार्याने आपली शाळा विनामूल्य विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे आणि विद्यार्थ्यांचा प्रगती होत आहे. ही प्रगती पाहून आजूबाजूचे पालकही आपल्या मुलांना आपल्या शाळेत ठेवू इच्छितात. ही एक मोठी यशाची बाब आहे आणि विद्यार्थी, पालक, समाज यांचा एक वेगळा दृष्टिकोन निर्माण करण्यात आपली शाळा यशस्वी झालेली आहे. ये पावसा आणि राऊत तुला सांगितले का वरती कोणाकडे? अच्छा.